जय संविधान। आज पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये अक्कलकोटला माझ्यावर जो खुनी हल्ला झाला त्याच्या संबंधामध्ये संभाजी ब्रिगेड आणि माझे सगळे सहकारी मित्र पक्ष संघटना यांच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी इथं आलेलो आहे। या ठिकाणी श्याम कदम जे आहेत आमचे संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, सोमेश्वर आहेर हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, संभाजी भोसले संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे मी आपल्या समोर आज दिसतोय, कारण त्यांच्या सतर्कतेमुळे मी वाचलो। आमच्या ताई आहेत, सगळ्या महिला आघाडीच्या आहेत। मला प्रथम असं वाटतं की संभाजी भोसले यांनी अक्कलकोट पोलीस स्टेशनला आपली कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि ते खास सोलापूरवरनं निघालेले आहेत आणि इथे आलेले आहेत। तर त्यांची अशी इच्छा आहे की हा जो मुद्दा आहे हे मी का अधोरेखित करतोय ते नीट समजून घ्या। देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते म्हणतायत, ते गृहमंत्री आहेत, ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची त्यांच्यावर जबाबदारी आहे, न्याय विधी खातं त्यांच्याकडे। आता हा दुसरा व्हिडिओ जो समाज माध्यमामध्ये कालच या व्हिडिओमध्ये स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाचं। ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकरांना गुन्हेगार ठरवलं, मुद्दा नंबर 1। तर त्यांना ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागे देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी। आता जामीन देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचं पेपर आहे। एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे, जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, राज्यघटनेची समता, बंधुता, न्याय, तत्व, मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत। राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये बामसेफ असेल, बहुजन समाजाच्या अनेक संघटना, त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड। तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे। मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली पेपर आहे। आता खर तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळू शकत नाही, मग जामीन दिला कोणी? आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे।
गॉडफादर मानतात. आता गॉडफादर आहे तर गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे. आणि मला जीवे मारण्याची जी काय, मी तुम्हाला सांगतो, मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे. RSSच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे, कारण आमची त्यांची वैचारिक लढाई. तशी पार्श्वभूमी जर कुणाची असेल वैचारिक लढाईची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. आता मला सांगा, एक षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने की संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख असल्यामुळे संभाजी महाराजांचा अपमान होतो. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहे की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त हे जज असतात, लक्षात ठेवा. ही काही साधी व्यक्ती नाही. तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते, त्याला जनरल बॉडी घ्यायला लागते, सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज करा. ते लगेचच होतं असं नाही, पण जसं आम्ही ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे त्यांनी रजिस्टर केली. त्यांचं काम चालू आहे, त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात, वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे. पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर सचिन कांबळेंनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल. तर आता वेगवेगळ्या विचार असतात, परंतु याच्यात मर्यादा मी त्यांना सांगितल्या. उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती, स्वराज्य रक्षक संभाजी. त्यावेळेस एकेरी उल्लेख छत्रपती नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या, धमक्या पण दिल्या होत्या. तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडे 20 सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहे. आता सध्या इतिहास काळातले अनेक चित्रपट येतात, तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता. तर अशा रेजिस्टर केलेल्या असल्यामुळे त्या लेखक, डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगीशिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही. आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली, तो विषय संपला. मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल, शिवाजी विद्यापीठ. तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती, त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवारांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं. इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे माग विषय पडला. हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो, त्यांनी ते मान्यही केलं. आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळं फासलं, त्यांनी सांगितलं, त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे, अनेक पुस्तकं लिहिलेत, त्यांच्यावर जे बदफैली, दारू पिणारे, बायकांवर असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्यानिशी इतिहासातल्या संदर्भाने फोडून टाकले. संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते, बुधभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, ते आम्ही प्रकाशित केलेले. पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता. परंतु एक कार्यक्रम त्याला घेण्यात आला होता, कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटते. बहुमत मिळण्यासाठी सातत्याने 2014 पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते. 2 पक्ष फोडलेले आहेत त्यांनी, टक्केवारी कमी पडत असल्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो, पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय, आता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो. त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाहीये. मला हा विषय राजकीय करायचा नाहीये. दाभोळकरांची हत्या झाली, त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते. ही पुण्यातली घटना आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील, कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असेल किंवा कलबुर्गी असतील, हे लेखक विचारवंत होते. गेल्याच काही दिवसापूर्वी पॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन नॅक्सलाइट साठी. अशा संघटना, असे नेते, अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे. हा कायदा गरजेचा होता का? इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात. जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं विचाराचं संरक्षण झालं पाहिजे, मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले. त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही. मी कुठलं सहकार्य केलं नाही, माझे कार्यकर्ते बरोबर आहेत. तिथं केस नोंदवली जात नव्हती, केस नोंदवून घेतले. ते म्हणतात फक्त शाई टाकली, ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ. म्हणजे
हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे. आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले, हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो. माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत, जे आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत. ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे. मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिली, एक नाही. आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची. आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवलेली. आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो. मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे, जी भीती आहे, राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने, ते बघतायत. पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो, कारण हे कट्टर असतात विचारांची. यांना आमदारक्या खासदारक्याची भुरळ पडत नाही. मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं. म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांवर घातले, बाबासाहेब आंबेडकरांवर घातले. हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा. ते गांधी हत्यापर्यंत. आता सध्या गोपाळ गोडसेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो. त्यांची नाटकं दाखवली जातात. सावरकरांचा ते विषय मांडतात. सावरकरांचं अर्ध आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु जी मानसिकता आहे, जी विकृती आहे, आणि इथं एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये अनेक विचार, पक्ष, संघटना एकत्र काम करतात, याला लोकशाही म्हणतात. एक पक्ष, एक संघटना, एक विचार, 100% भाजप याचा आडसर आम्ही आहे. म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढंच सांगायचं, हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये, संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये. हा हल्ला एका विचारावर आहे, असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे. आणि कोणी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता, हे निश्चित आहे. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही. कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे. तो बेलवर आहे. बेलवर असल्यामुळं धोका अधिक येतो. परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील आणि त्यांच्या टार्गेटवर आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्याच्यानंतर वामन विश्राम साहेब आहे, तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली. तपास अधिकारी जो आहे, तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळाली, तो आयोग जो आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय, योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधनं बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची, याच्यावर आता सगळ्या समाजाने, सगळ्या लोकांनी विचार करायचे. आज माझ्यावर बेतलं, उद्या सामाजिक चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल, जो राज्यघटनेची भाषा करल, जो फुले शाहू आंबेडकरांची भाषा करल. जय जिजाऊ, जय शिवराय. बावनकुळे यांना काय वाटतं की तुम्हालाच टार्गेट करावं, कारण तुम्ही आता म्हणजे बावनकुळेच्या पक्ष मागचा नाही. आता एक लक्षात घ्या, त्यांना मी का टार्गेट करावं असं मी म्हणत नाहीये. तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं, त्याच्यामध्ये बामसेफ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, वंचित बहुजन आघाडी आणि सगळे, मी काही सगळ्यांची नावं घेत नाही, पण जे लोक पुरोगामी विचाराच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा. माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला, बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं. बावनकुळेंची भाषणं तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेली आहेत. बावनकुळे ज्या पद्धतीने सांगतात, तू घाबरू नको, मला तुझा गर्व आहे, आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याच्यावर अन्याय केला. आता तुम्ही सांगा, भावाच्या खुनामध्ये याला अटक झाली, जेल झाली, याच्यात मागच्या सरकारचं काय कारण आहे? आणि 14 ते 19 कुणाचं सरकार होतं? बावनकुळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो. मी जे सांगते ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं, त्यांना बेलवर सोडलं हे बेकायदेशीर आहे, पण त्यांना बेलवर सोडलं आणि बेलवर सोडल्यानंतर 15 दिवसापूर्वीच ते म्हणतात की माझी त्याची भेट झाली होती. बावनकुळे स्वतः सांगतात, बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते, पण भाजपचा हा कार्यक्रम नाही. आता मला सांगा, बेलवर सोडणं
तुम्ही मला सांगा, हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेली, आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहे. आता बेलवर सोडणं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करणं याचं काही नातं आहे का नाही तुम्ही ठरवा. आता तुम्ही अनेक शोधपत्रिका करतात, अनेक आपले पत्रकार शोधपत्रिका करतात, तुम्ही सहकारी. गायकवाड साहेब, मुद्दा असा आहे, तुम्ही जेलमध्ये भोसलेंचं नाव घेतलं, त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं, त्यांचं पुढे सहकारण सोलापूरमध्ये भरपूर राडे झाले याच्यावर, त्यांचं असं वाटतं का मूक संमती होती, प्लॅन मध्ये सहभाग होता, असं काही तुमचा थेट आरोप? मी काय सांगतो, 2-3 गोष्टी मी संभाजी भोसले स्वतः इथं आलेले, ते तिथंच होते काल सुद्धा. पहिली गोष्ट काय, पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती, आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे, परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने. आयोजकांना माहिती होतं तर त्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे होता आणि तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही. आणि आम्ही दोघं प्रमुख पाहुणे होतो, ते डॉक्टर शेटे आणि मी, ते शिवव्याख्याते आणि मी आणि जन्मजय राजे भोसले सभागृहात एकत्रच प्रवेश करतो. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं, माझ्यावर हारमान झाली, तिथं पळापळी झाली, असं असतानाही ते सभागृहात गेले, कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला, कुठलाही निषेध नोंदवला नाही, कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली नाही. परंतु एक आहे की हा विषय जन्मजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबाकडे वळवण्यापेक्षा आपल्याला नीट गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावनकुळे आणि दीपक काटेचं नातं पहिल्यांदा आपल्याला हे करायला लागतं. ते एक विक्टीम आहे, म्हणजे जन्मजय राजे भोसलेंचा कार्यक्रम सत्काराचा, नागरिक सत्काराचा, मला तिथं बोलवणं, तिथं बीजेपीचा आमदार असणं, तिथं बीजेपी संघ परिवाराचं प्राबल्य असणं, असं असताना सुद्धा एका धार्मिक ठिकाणी मला विश्वास होता की असं काही घडणार नाही, ही माझी चूक आहे. मला असं वाटतं की विषय डायव्हर्ट न होता हा पूर्णपणे बावनकुळे यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देणं याचं मास्टर माइंड मी म्हणत नाही. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. तुम्ही सगळे हिंदी पिक्चर मध्ये बघा, गुन्हेगार कुणाला काय म्हणतात, आपल्याकडे मुळशी पॅटर्न बघितलेला. तर ही जी प्रवृत्ती आहे लोकशाहीला धोकादायक आहे. आमचं विचाराशी त्यांच्याशी मतभेद आहेत का? आहे. चर्चा होतात का? होतात. टीव्हीवर अनेक चर्चा होतात, आम्ही त्याच्यात सहभागी होत असतो. नाही, आमच्या लक्षात हे त्यानंतर आलं की ही घटना घडल्यानंतर 4 तासानंतर आम्ही तिथंच होतो ना. आम्ही काय अक्कलकोट सोडून पळून गेलो ना, मी काय घाबरत नाही. काय माझा खून झाला असता, गांधीजींचा झालेला तर माझा झाला असता. मी काय महापुरुष नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु प्रश्न माझ्या मरणाने संपणार आहे का? तर गांधीजींचे विचार संपलेले नाहीयेत आणि फुले साहेब आंबेडकरांचे विचार संपले नाही. ही लोकशाही अशी आहे की विविध विचाराला एकत्र घेऊन पुढे नेणारी आहे. दादा 3 जानेवारीला या दीपक काटेला पुणे एअरपोर्ट वरती अटक झाली, बरोबर? त्याच्यात तर ते बेल ऍप्लिकेशनचा तुम्ही जो उल्लेख केला या, तर त्याची पार्श्वभूमी 2010ची हत्या, त्यानंतर 21 चे 2 गुन्हे, 23 चे 2 गुन्हे आणि परत त्याला जामीन दिला, पोलिसांनी माहिती दिली. याचा आणि ही जी काही तुमच्यासोबत घटना आहे याचा काही संबंध तुम्हाला आहे असं वाटतं? नाही, मला 100% संबंध वाटतोय. मी सातत्याने तेच सांगायचा प्रयत्न करतोय. एकतर त्यांचे आणि त्यांचे संबंध हे गाडीत एकत्र फिरतायत, कार्यक्रमाला एकत्र, 1-2 फोटो असते, जसं ते म्हणतात की बाबा आपले प्रदेश अध्यक्ष हिरो आहेत, ते इतके सुंदर देखणे की त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवडणार नाही, नैसर्गिक आहे. तसे ते कर्तबगार पण आहेत. परंतु इतके हजारो फोटो आणि इतके व्हिडिओज आणि गॉडफादरचं नातं ते स्वतः सांगतायत ना. तुम्ही अनेक पोस्टर्स बघा, त्यांच्या जाहिराती बघा, त्याच्यामध्ये ते त्यांना गॉडफादर म्हणतात. त्यांचं संभाषण सातत्याने होताना दिसतंय. आणि बावनकुळे म्हणतात मला दीपक अण्णा काटेंचा मला गर्व आहे. आणि तुम्हाला जर काय वाटत असेल तर देवेंद्र भाऊ आणि मी तुमच्या पाठीशी आहे. आता मला सांगा, जर मागच्या सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले हा अन्याय झाला. आता आर्म ऍक्ट कुणाच्या काळात झाला? कुणाच्या काळामध्ये हे शस्त्र सापडले? आता त्यांना अटक करून ठेवले, त्यांच्यावर काय पण बेलेबल नॉन बेलेबल गुन्हे दाखल झाले, हे कुणाच्या काळात झाले? आणि ते सांगतात हा गुन्हेगार नाहीये, मला त्याचा गर्व आहे. आणि बेलवर त्यांना सोडून एक कृती कार्यक्रम दिलेला आहे मला संपवण्याचा आणि अन्य लोकांना संपवायचा. मी तुम्हाला मागे जाऊन हेचही उदाहरण देतोय की 14 ते 19 मध्ये काय घडलेले. 4 लोक गेलेले आणि हे आता सरकार आल्यानंतर
हे अशा प्रकारची कृती करू शकतात का? तर हे करतायत. आणि माझा सरळ सरळ आरोप नाही तर मी तुम्हाला पुरावे दिलेले. त्यांचं नातं अधोरेखित केलेले, बेलवर सोडलेला गुन्हेगार हा परत काही गुन्हा करण्यासाठी का देत? मग नाहीतरी तो बेलवर आहे, त्यांचं एक धोरण आहे, गुन्हेगार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे मला सांगा, दीपक काटे हे मराठा आहे बरं का. आणि शिवधर्म हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी 2005 ते 8 मध्ये हा या समाजाला दिलेला एक समतावादी धर्म आहे, जो बुद्धाच्या विचाराकडे जाईल असं आम्ही सांगितलेलं आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात. शिवधर्म हे नावाचं फाउंडेशन बनवणं, ज्याला कुठेही रजिस्ट्रेशन नाहीये, आणि त्या फाउंडेशन जे आमचं मूळ अपत्य आहे शिवधर्म, त्याचं नाव वापरायचं, संभाजी ब्रिगेडच्या विरोधात वापरायचं, छत्रपती नाव नाही दिलं तर अपमान होतं. या दोन्ही मुद्द्यामध्ये एक गोष्ट दिसते की छत्रपती नावाचं 25 वर्षात कधी विषय नाही आला, छत्रपती संभाजी ब्रिगेड, आणि शिवधर्म नाव हे आमच्याशी संबंधित आहे आणि तेच वापरायला लावायचं. शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड संघटना आणि मराठा विरुद्ध मराठा एवढीच मर्यादित करायचं, आणि त्यांनी आपापसात त्यांचा बंदोबस्त केला असं चित्र निर्माण करायचं. दुर्दैवाने समाज माध्यमावर त्यांचे फोटो आहेत, त्यांना दिलेलं सरचिटणीस पद भाजप युवा मोर्चाचं ते आहे. मला पार्टी डिफरन्स म्हणून म्हणणाऱ्या ज्या संघ कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, त्यांना काहीतरी वाटतंय का नाही की ज्या प्रकारचं सरकार आणि राज्य आलेले आणि एवढ्या संघर्षाने हे सत्ता आलेली आहे, त्यांना मात्र काहीच लाभ मिळत नाही. आणि जेवढी प्रतिष्ठा विश्वास संघाने आणि भाजपने मागच्या काळात विरोधक असताना मिळवली होती, ती आता पूर्ण धुळीला मिळवली आहे. संभाजी ब्रिगेडचं जाऊ द्या हो, भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना तरी हे बरोबर वाटतं का, योग्य वाटतं का, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही दुसरा एक उल्लेख या प्रेस नोट मध्ये केलाय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरमध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये पुरोगामी संघटनांचा बंदोबस्त करायचं ठरलं, तर त्याबद्दल सांगा काय झालं तुम्हाला सांगू का, की बामसेफ संघटनेने, भारत मुक्ती मोर्चाने मागील काही महिन्यापूर्वी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघाचं जे कार्यालय नागपूरला महाल परिसरामध्ये जवळपास देशभरातून 1.5-2 लाख लोक आले होते. दिवसभर त्यांनी त्याला घेरावा घातला होता संघाच्या कार्यालयात आणि निदर्शनं केली होती. ही बातमी देशभर गेली होती. ही देशभर बातमी गेल्यामुळं संघाच्या पातळीवर एक चर्चा झाली की आपल्या मुख्यालयापर्यंत हे लोक पोहोचलेले, तिथं येऊन आपली बदनामी करतात म्हणा किंवा आपल्याबद्दल घोषणा देतात. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आहे की या संघटनेचा बंदोबस्त केला पाहिजे. जसं तुम्हाला माहिती आहे की सगळ्याकडे नाही गेला तरी सगळ्यांची स्वतःची एक गुप्तहेरसारखी यंत्रणा असतात. काही लोक आमच्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रेम करतात, मग कुणी समाज म्हणून करतो, विचार म्हणून करतं किंवा जात म्हणून करतो. तर जातीसाठी काही लोक माती खातात. त्यांनी मला कळवलं गेल्या महिन्यामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड, बामसेफ संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल चर्चा झाली आणि बंदोबस्त करायचा. आता ही चर्चा झाली, ही खरं मानायचं तर हे अक्कलकोटचं प्रकरण आहे जिथं संघाचं प्राबल्य आहे. संघाचं प्राबल्य असलेल्या ठिकाणीच तुम्ही माहिती घेऊ शकता. अशा ठिकाणीच हल्ला होतो, नियोजनबद्ध, योजनाबद्ध. याचा संदर्भ मी काही वकील नाही, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही, परंतु माझ्याबरोबर माझे वकील ऍडव्होकेट समीर गाडगे आलेले. त्यांनी जी अभ्यास केला त्या अभ्यासाअंती बावनकुळेचा गॉडफादर आणि त्यांना गर्व असलेला कार्यकर्ता दीपक काटे याचं नातं स्पष्ट झालं. आणि संघाचं गेल्या महिन्यामध्ये मला मिळालेली माहिती आणि अक्कलकोटवर मध्ये झालेला माझा हल्ला. आता तुम्ही लोक ठरवू शकता याच्यात सत्यता काय, जनतेने ठरवायचे. मला असं वाटतं लोकशाही मार्ग आहे. जसं मागे मराठा क्रांती मोर्चे निघाले होते, मूक मोर्चे होते, शांततेचे मोर्चे होते, ते त्या कारणासाठी होते. ते एक श्रद्धाताई जी आहे तिच्यावर बलात्कार हत्या झाली होती, एवढी सहानुभूती होती, 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. मी सामाजिक जीवनात 30 वर्ष आहे, माझ्या जीवितावर घेतलं होतं. आज मी तुमच्या पुढे जिवंत आहे कारण हे आमचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि सोलापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते. पण अशी प्रवृत्ती बळावायची का ज्याच्यामुळे या देशातल्या लोकशाहीला, राज्यघटनेला धोका आहे. मी आता राजकारणावर बोलणं बरोबर नाहीये, परंतु काय आहे की राहुल गांधी सातत्याने सांगतात की महाराष्ट्राची इलेक्शन कशी खेळली गेली, कशी जिंकली गेली, कशी सत्ता आली. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर कोर्टात गेले, तेही सांगतायत काय घडलेले. तर सगळी वस्तुस्थिती तुम्हाला सगळी माहिती आहे. तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत, समाज जागृत आहे.
महाराष्ट्र अस्वस्थ आहे का? तर अस्वस्थ आहे. पण एक निश्चित सांगतो मी तुम्हाला, माझ्या पूर्वी सुद्धा अनेक घटना, म्हणजे या देशामध्ये गृहमंत्री असलेल्या माणसाला जेलमध्ये टाकलं जातं. मग हत्येचा कट रचणं आणि हत्यासाठी पाठवलेल्या माणसाचं नातं अधोरेखित झाल्यानंतर बावनकुळे मास्टर माइंड आहे हे म्हणण्यास संधी आहे, असं माझं मत आहे. मास्टर माइंड नागपूरच्या मुख्यालयातून रचलं गेलं असं म्हणायचं मला तुमचा प्रश्न कळाला नाही. प्रश्न असा आहे, तुम्ही आता संबंध जोडले नागपूरच्या मुख्यालयातली संघ कार्यालयातली बैठक, नंतर बावनकुळे त्याचा कार्यकर्ता दीपक काटे, मग तुमच्या हल्ल्याचा कट हा संघ मुख्यालयात रचला गेला. हे बघा, मी पूर्णपणे जे माझ्याकडे पुरावे आहेत, माहिती आहे, त्याला त्या कड्या जोडलेले, घटनाक्रम सांगितले. आता परत जर मी ते सांगायचं म्हटलं तर मला काही शक्य नाही. मी सांगितलेले की बावनकुळेला गॉडफादर तो म्हणतो, ते म्हणतात की त्यांना त्याचा गर्व आहे. हे दोन गोष्टी अधोरेखित झाले, तुमच्याच माध्यमातून ते आलेले, समाज माध्यमात खुले. अशा प्रकारची घटना घडली. बामसेप आणि मूळ निवासी संघ जे संघटना आहेत त्यांनी संघाच्या मुख्यालयाला घेरावा घातला, एक दिवस निदर्शने केले. नैसर्गिक आहे, आमचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा प्रकारची चर्चा झाली. आता ती माहिती होती मला, पण मी बेसावध राहिलो. आता परत माझ्यावर खुनी हल्ला झाला, 1 महिन्याच्या आत झाला, बेलवर एका गुन्हेगाराला सोडलं जातं. आता हे इन्व्हेस्टिगेशन करायचं काम आहे ना. मला जी माहिती मिळाली त्याची मी कडी जोडत सत्यता सांगायचा प्रयत्न करतोय आणि जबाबदार व्यक्तीला दोषी ठरवून जर एका गृहमंत्र्याला खोट्या गुन्ह्यामध्ये, कारण त्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय, त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं या महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखला, तर एखाद्याचा खून करण्यासाठी जे मास्टर माइंड आहे, हे गॉडफादर म्हणतात म्हणल्यानंतर त्याला मास्टर माइंड म्हणावं लागतं, लक्षात घ्या. आणि नातं अधोरेखित झाले. आता ही सगळी जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, न्याय व कायदा मंत्री म्हणून, भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते. बावनकुळेंचं जे नातं मी अधोरेखित केलंय, जे पुरावे दिले, भारतीय जनता पार्टीला वाटतंय की जर पार्टीवर डिफरन्स आपण टिकवायचा असेल तर त्यांनी आता सत्याचा शोध घेऊन आम्हाला न्याय द्यावा. आणि आम्हाला आता एक विश्वास आहे की बाबा काही ना काहीतरी बहुजन चळवळ उभा राहील आणि इथलं अन्यायकारी सरकार दूर करेल अशी माझी आशा आहे. गेल्या 2 दिवस ऐका ना, म्हणजे तुम्ही आता बावनकुळे हे याच्यातले मास्टर माइंड आहेत असं तुम्ही आरोप केलाय. मात्र 2 दिवसांपासून तुम्ही जे काही नाव घेताय, जन्मजय भोसले यांचं पण नाव घेताय, तर तुम्ही असं सुचवू इच्छिता की त्यांचा देखील यामध्ये? हे बघा, मी काही सुचवत नाही, माझी काही एवढी पात्रता नाही. जी काही घटना घडलेली आहे आणि ज्या काही घटनेचा आम्ही शोध घेतला, मी काही अचानक काही तुमच्याकडे येऊन प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेत नाही. मी जो अभ्यास केला, जी माहिती गोळा केली, मी जे पुरावे, आता तुम्ही हे जजनी दिलेलं बेल त्याच्याबद्दल त्याच्यात काय सांगितलेलं आहे की दीपक काटेवर कुठलेही गुन्हे नाहीये. आता दीपक काटेवर गुन्हे नाहीये तर सगळे म्हणतात खंडणीचा गुन्हा आहे, खुनाचा गुन्हा आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांना बेल देणं, की ते इंडियन पिनल कोडचा आधार दिला, सगळं सांगितलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, त्याला बेलवर सोडणं, त्यांनी माझ्यावर हत्येचा कट रचणं, याच्यात त्याचा काय हेतू आहे? तो काय माझ्या बांधाला बांध आहे का? व्यावसायिक माझी काय भानगड आहे का? पैशाचं देणं घेणं आहे का? तर एक विचार आम्ही मांडतोय, समतेचा, बंधुताचा, न्यायाचा, मानवतेचा. आणि ते जे मनस्फूर्तीचे समर्थक आहेत, ज्यांना या देशातली राज्यघटना मान्य नाही, ते म्हणतायत ना 400 पार, ते म्हणतायत ना 1 हाती सत्ता, ते म्हणतायत ना 100%. आता 100%च्या आड कोण येतोय? आमचा विचार येतोय. 400 पारच्या आड कोण येतोय? आमचा विचार येतोय. मग आमचा विचार जर संपवायचा असेल तर तो कसा संपवायचा? तर माझ्यावर हल्ला केल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, गौरव मोरे सारखा एक हास्य विनोदी कलाकार जो लाखो लोकांना हसवतो, तो रडत होता माझ्यावर. आता तुम्ही मला सांगा, तो म्हणतो की तुमच्या जीवावर आम्ही कार्यक्रमाला जातोय, धाडस करतोय, विनोद करतोय. जो लोकांना हसवतोय तो घाबरलेला आहे. पुरोगामी चळवळीतले लेखक, वक्ते, कार्यकर्ते घाबरलेले. म्हणजे माझ्यावर हल्ला हा जर माझ्या व्यक्तीवर असता तर मग आमचे लोक का घाबरलेले? आणि एक लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लढणारे, ते रडलेले. लढणारे कार्यकर्ते ज्यावेळेस रडतात त्यावेळेस काय होतं हे पुढचा काळ तुम्ही बघ ना.
सर हल्ल्यानंतर आतापर्यंत म्हणजे या 2 दिवसामध्ये भाजपकडे, कारण तुम्ही थेट आरोप हा भाजपवर केलेला आहे, भाजपकडनं कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा काही प्रयत्न केला का? इव्हन मुख्यमंत्र्यांचा सुद्धा काही 2-3 फोन आला? गोष्टी आहेत लक्षात घ्या की ज्या षडयंत्राचा भाग असलेले लोक, तुम्ही शत्रूकडून आपल्या कल्याणाची अपेक्षा करणं शत्रूचा शानपणा नाही तर आपला मूर्खपणा आहे, हे डॉक्टर आर साळुंखे सर म्हणतात. आता ते कसे मला फोन करतील, कशासाठी फोन करतील? गिल्टीनेस असतं ना माणसाला, आणि आपणच केलंय. पण एक हे की सभागृहामध्ये खोटं बोलायचं तुम्ही तर बघताय, बावनकुळे प्रचार प्रसार माध्यमात माझा काही संबंध नाही म्हणतात. आता तुमच्याच प्रचार प्रसार माध्यमातले व्हिडिओ मीच तुम्हाला दाखवले, ते जे बोलताय. आता तुम्ही मला सांगा, भारतीय जनता पार्टी माझ्या हिताचा किंवा माझ्या संरक्षणाचा विचार कशी करत